इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापात्र। नमस्कार, मी वृंदा जिंजाळकर. रामरक्षती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या भेटीला आले आहेत सलोनी साठे. नमस्कार. सलोनी साठे यांनी रामरक्षेवरती गाढा अभ्यास केला. 6-7 वर्ष त्यांनी त्याच्यावरती रिसर्च केला आहे. जाणून घेऊया सलोनी साठेंकडनं. सलोनी साठे, रामरक्षेवरती बोलण्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हिलिंग एक्सपर्ट पण आहात आणि लाईफ कोच पण आहात. तर ही तुमची जर्नी कशी सुरू झाली? ॲक्च्युली मी 6-7 वर्षांपूर्वीच योगा, मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्याच्या कोचिंगला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये काही प्रमाणामध्ये चढ उतार होते आणि अशा काही गोष्टी होत्या की ज्या मी नाही सांगू शकत नव्हते. आणि मला असं वाटत होतं की नाही, ह्याच्यावरती आपल्याला स्वतःला हील करणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक माणसाला पहिला आधी स्वतः आपण हील होणं गरजेचं असतं. तर त्यामुळे मी बरेच हिलिंग टेक्निक्स शिकत गेले. प्राणिक हिलिंग शिकले मी, इमोशनल फ्रीडम टेक्निक शिकले, बऱ्याच हिलिंग टेक्निक्स मी शिकत गेले. आणि मग जसा त्याचा मला उपयोग व्हायला लागला तसं मला असं वाटायला लागलं की अरे, हे जे सगळे हिलिंग टेक्निक्स आहेत याचा अनेकांना फायदा होणार आहे. मग मी तेव्हापासून काउन्सिलिंगला पण सुरुवात केली. मला एक विचारायचं आहे की तुम्ही फक्त रामरक्षा याच्यावरती जास्त प्रेफरन्स दिला आणि त्याच्यामधल्या काही श्लोकांचं तुम्ही कवच तयार केलं, तर फक्त रामरक्षाच का? मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की गेल्या 6-7 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्तरावर काही ना काहीतरी अडचणी होत्या, संकट खूप येत होती. त्यात बरीचभर म्हणजे मला काही हेल्थ प्रॉब्लेम्सही सुरू झाले होते. आणि ह्या सगळ्यामध्ये सोल्युशन्स शोधता शोधता मी खूप जास्त अध्यात्माकडे खेचली जात होते. आणि हे करता करता अनेक स्तोत्रांशी माझी ओळख झाली. जसं विष्णू सहस्त्रनाम आहे, दुर्गा कवच आहे, त्यानंतर मारुती स्तोत्र आहे. ही सगळी स्तोत्र म्हणता म्हणता मला असं वाटायला लागलं की या स्तोत्रांची आपण मदत घेऊयात आपल्या आयुष्यातल्या ह्या संकटांपासून पार जाण्यासाठी म्हणून. त्याच वेळेला लोकांकडनं मला खूप असं ऐकायला आलं की रामरक्षा हे सगळ्या स्तोत्रांपेक्षा सर्वश्रेष्ठ स्तोत्र आहे. तर मला असं वाटायला लागलं की अरे, मग असं जर का आहे तर आपण त्याची मदत घेऊया. म्हणून मग मी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. आणि अनेक महिने मी रामरक्षा म्हणत होते. पण तरी देखील मला जसा हवा होता तसा पॉझिटिव्ह चेंज माझ्या आयुष्यामध्ये होत नव्हता. माझ्या हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम जे होते त्यात मला तो दिसत नव्हता. मला असं वाटलं की नाही, अरे, माझं काहीतरी कदाचित चुकत असेल किंवा काहीतरी राहून जात असेल, त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतील. मग मला असं वाटलं की नाही, आपण रामरक्षेमध्ये जे श्लोक आहेत त्यातले जे शब्द आहेत ते काय आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. हे श्लोक काय सांगतात, या श्लोकांचा अर्थ काय, या श्लोकामध्ये रामाबद्दल जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ काय, हे काय सांगतात, या सगळ्याचा आपण आधी अभ्यास करायला पाहिजे, ते जाणून घ्यायला पाहिजे. तरच आपल्या आयुष्यामध्ये हा फरक घडू शकतो. आणि मग तिथपासून मी रामरक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. जसं तुम्ही म्हणला की रामरक्षा ही सर्वात उत्कृष्ट श्लोक आहे, तर ही बुध कौशिक ऋषींनी लिहिली आहे. पण त्याचा उगम कसा झाला, त्या कुठले उद्दिष्ट होतं त्याचं की रामरक्षा यावी असं? खरं तर प्रत्येक स्तोत्राचं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे मानव कल्याण. तसं रामरक्षेचं सुद्धा आहे. आणि शिवाय रामरक्षेतून आपलं प्रत्येक स्तरावर रक्षणही होत असतं, हा सुद्धा एक मुख्य उद्देश आहे. बुध कौशिक ऋषीने रामरक्षा लिहिली, पण याचा जो रचिता आहे म्हणजे निर्मिती जी आहे ती प्रत्यक्ष शंकर भगवानांनी केली आहे. बुध कौशिक ऋषी झोपले असताना त्यांच्या स्वप्नात जाऊन शंकर भगवानांनी त्यांना रामरक्षा सांगितली. आणि बुध कौशिक ऋषी जागे झाल्यानंतर त्यांना ती आठवली आणि त्यांनी ती जशीच्या तशी लिहून काढली. त्यामुळे आपण असं म्हणतो की बुध कौशिक ऋषीने रामरक्षा लिहिली.
तुम्हाला जेव्हा रामरक्षावरती तुम्ही जेव्हा रिसर्च केला तर तुम्हाला त्याच्यामधनं जे तुम्ही म्हणला की हिलिंग होऊ शकतं, आपण आपल्या समस्यांवरती उपाय शोधू शकतो, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय फरक दिसला? मला याच्यामध्ये खूपच फरक दिसला. समस्यांमध्ये आपण उपाय शोधू शकतो म्हणजे आपल्या समस्यांवर मार्ग सापडतात. होतं असं की रामरक्षा स्वतः एक सुरक्षा कवच असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटी पासून, सगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावनांपासून आपलं हे रक्षण करत असतं. वातावरणामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे नकारात्मक लोक असतात किंवा वातावरणामध्ये बऱ्याच अशा नकारात्मक शक्ती असतात की ज्या आपल्या विचारांवरती खूप परिणाम करतात. अशा वेळेला आपण आतून खूप स्ट्रॉंग असायला लागतं आणि हे जे काही आपली आतली स्ट्रेंथ आहे ही वाढवण्याकरता आपल्याला रामरक्षेसारखं श्रेष्ठ स्तोत्र उपयोगी पडतं. आणि मी तुला सांगितलं तसं की मी जसा जसा ह्याचा अभ्यास सुरू केला तसं तसं मला ह्याचे खूप जास्त अनुभव यायला लागले. रामरक्षा आपलं रक्षण करते म्हणजे काय, तर ती आपल्याला खरं तर आतून स्ट्रॉंग बनवत असते. एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपण कोलमडतो, आपण सुरुवातीला आपले विचार बदलतात, त्या नकारात्मक वातावरणाचा, त्या नकारात्मक माणसांचा थोडा काळ आपल्यावरती तो परिणाम राहतो, पण त्यातून आपण लवकर बाहेर पडू शकतो ते रामरक्षेसारख्या स्तोत्रामुळे. कारण परिणाम तर होणारच आहे, कारण आपण सामान्य माणूस आहोत, त्यामुळे आपल्यावरती ह्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तर होणारच आहे. महत्वाचं काय आहे तर या नकारात्मक हा जो परिणाम झालाय त्यातून आपण बाहेर पडणं आणि परत आपण स्वतःशी, परत आपण आपल्या युनिव्हर्सशी कनेक्ट होणं हे फार महत्वाचं आहे. आणि रामरक्षा स्तोत्रातनं, या श्लोकामधनं मला ही स्ट्रेंथ अगदी नक्की मिळाली आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच स्तरांवरती मला मार्ग सापडायला लागले. मला एक सांगा की रामरक्षा ही एक 15-20 मिनिटाची श्लोक आहे हा, आणि त्याचे उच्चार खूप अवघड पण आहेत की काही ठिकाणी. जे लहानपणापासून म्हणत आले त्यांचे पण उच्चार काही वेळेस स्पष्ट नसतात, कारण की आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर म्हणतोय पण हे बरोबर नसतात उच्चार. तर ह्याच्यासाठी रामरक्षा पूर्ण स्पष्ट म्हणणं आणि त्याचे स्पष्ट उच्चार करणं हे किती महत्वाचं आहे. आणि त्याच्यात ही एवढा वेळ रामरक्षेसाठी घालवण्यासाठी लोकांकडे वेळ नसतो, तर ह्याच्यावरती काही उपाय आहे का? अगदी नक्कीच उपाय आहे. रामरक्षा ही मुळात संस्कृत आहे. संस्कृत असल्या कारणाने याच्यामध्ये लोकांच्या उच्चारांमध्ये थोडासा फरक पडण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही बघितलं तर हनुमान चालिसा ही हिंदीमध्ये आहे. काही स्तोत्र अशी आहेत की जी आपण मराठीत म्हणू शकतो, पण रामरक्षा संस्कृतमध्ये असल्यामुळे त्याचे उच्चार फार महत्वाचे आहेत. आणि तुम्ही म्हटला तसं की संपूर्ण रामरक्षा म्हणायला हल्ली प्रत्येकाला वेळ नसतो, प्रायोरिटीज ठरलेल्या असतात. तर पूर्ण रामरक्षा म्हणण्याऐवजी रामरक्षेमध्येच फक्त 4.5 श्लोकांचं एक सुरक्षा कवच आहे. या सुरक्षा कवचामध्ये सुद्धा 30 ताकद आहे, जी ताकद संपूर्ण रामरक्षेमध्ये आहे. मग हे फक्त 4.5 श्लोकांचं जे स्तोत्र कवच आहे, हे कवच जरी आपण रोज म्हटलं, ठराविक शास्त्रोक्त पद्धतीने जर का ते म्हटलं, तर आपल्याला ह्याचे खूप छान फायदे बघायला मिळतात. ही पद्धत तुम्ही शिकवता का मग? हो, मी ही पद्धत शिकवते. या स्तोत्रामध्ये म्हणजे या 4.5 श्लोकांमध्ये जे काही सांगितलंय ते काय आहे, त्याचा अर्थ, ते कसं म्हणायचं, त्याचे आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या आयुष्यावर परिणाम कसे होतात, हे सगळं मी शिकवते. याचा मी एक वर्कशॉपही नेहमी घेते. मला विचारायचं की लहानपणापासून आपल्याला सांगतात की संध्याकाळी आले की रामरक्षा म्हण, देवाचं म्हण, पण मग ते हातपाय धुवून देवापाशी दिवा लावून एका जागेवरतीच बसून म्हण. पण आता लोकांकडे तेवढाही खरंच वेळ नाहीये, कारण की एवढं बिझी लाईफ आहे, मुलांकडे पण वेळ नाहीये. तर याच्यासाठी जो तुम्ही म्हणला की हा जो श्लोक आहे, तर हा श्लोक उठता बसता किंवा येता जाता म्हणला तर फायदेशीर ठरतो का तो, किंवा का त्याचे काही दुष्परिणाम होतात का? नाही, याचे दुष्परिणाम काही होत नाहीत. हा आपण केव्हाही म्हणू शकतो. आपल्याला हा तेवढाच फायदेशीर ठरतो जेवढा आपण हा शांत चित्ताने देवासमोर बसून म्हणणार आहोत, तेवढाच फायदेशीर ठरतो. आपण चालता, बोलता, उठता, बसता, ड्रायव्हिंग करता करता, काम करता करता, इव्हन आपण जेवताना सुद्धा आपण हे श्लोक, हे 4.5 श्लोक आहेत, ते बोलू शकतो, म्हणू शकतो आणि त्याचे तेवढेच फायदे आपल्याला मिळतात. जसं आपण म्हणतो की रामरक्षा ही आपल्याला संरक्षण देते किंवा प्रोटेक्शन करते एक निगेटिव्ह पॉवरवरनं, पण
जसं तुम्ही म्हटला की अनेक समस्या आहेत, तर या समस्याचं कुठल्या कुठल्या समस्यांवरती औषध आहे किंवा उपचार करू शकतं, तर हे सांगाल का थोडंसं? हे जे श्लोक आहेत, हे जे सुरक्षा कवच आहे, हे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक स्तरावरच्या समस्यांचं निराकरण करू शकतं. काय असतं माहिती का, मुळामध्ये प्रत्येक समस्येला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हवी असते, तर आपल्या मनाची स्ट्रेंथ हवी असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी समस्या आहे, जी अडचण आहे, त्या अडचणीचे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मनावर आहेत, आपल्या बुद्धीवर आहेत, त्या इम्पॅक्टपासून आपण बाजूला जायला पाहिजे. आपलं थिंकिंग थोडंसं बदलायला पाहिजे. या गोष्टी झाल्यानं की माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या असतात त्या सगळ्या समस्यांना माणूस उत्तर शोधू शकतो किंवा त्याच्यापर्यंत ते उत्तर येऊ शकतं, कारण ते सगळे मार्ग रिकामे होतात. तर त्यामुळे हे जे 4.5 श्लोक आहेत, या 4.5 श्लोकामुळे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर समस्याच्या निराकरण करू शकतो. जसं आर्थिक आहे, आपले हेल्थ प्रॉब्लेम आहेत, अशा बऱ्याच आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यावर आपल्याला समस्यांच्या उत्तर आपल्याला सापडू शकतं. मला हे विचारायचं आहे की आता जसं मोठ्यांना पण प्रॉब्लेम्स असतातच, म्हणजे आपल्याला सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम असतात, तसे लहान मुलांना किंवा टीनएजर्स लोकांना पण आता खूप प्रॉब्लेम फेस करतात की त्यांचा जो अकॅडमिक हा खूप बर्डनदायक आहे. टीनएजर्सना पण वेगवेगळे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्याच्यासाठी रामरक्षा कवच हे जी तुम्ही श्लोक सांगितला, हा कितपत फायदेशीर ठरतो आणि ते त्यांना चालतं का म्हणलं तर? अगदी फायदेशीर ठरतो. टीनएजर्स जे आहेत ते आता बरेच गोंधळात असतात की त्यांच्याकडे कसं आहे की करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत आणि त्यामुळे आपण कुठला ऑप्शन घ्यावा या बाबतीत त्यांच्या मनात खूप गोंधळ चाललेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया खूप इंटरफिअर करत असते त्यांच्या विचारांमध्ये. त्यामुळे टीनएजर्सला या श्लोकांची खूप गरज आहे. या श्लोकांमुळे टीनएजर्स मनाने खूप स्टेबल होतात, विचारांनी स्टेबल होतात. ते आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी, फ्युचरसाठी ते व्यवस्थित विचार करू शकतात. त्यामुळे टीनएजर्ससाठी तर हे उत्तम आहेच आहे. शिवाय लहान मुलांसाठी सुद्धा हे खूप छान आहे. आत्ता सध्या माझा एका शाळेमध्ये प्रोजेक्ट चालू आहे. 2-3 शाळांमध्ये प्रोजेक्ट चालू आहे. प्री प्रायमरी स्कूल आहे ते आणि अगदी 2-2.5 वर्षांपासून ते 4.5 वर्षांपर्यंतची ही मुलं आहेत आणि यांना मी हे सुरक्षा कवच, संस्कृत सुरक्षा कवच या श्लोकांसकट मी शिकवते आहे. त्यांच्याकडनं त्या ठराविक पद्धतीने मी ते म्हणून घेते आहे आणि ही सगळी मुलं इतकी छान म्हणतात. ही मुलं मला त्यांचे घरी तयार केलेले व्हिडिओही पाठवतात ते म्हणत असतानाचे. त्यामुळे हे इतकं सोपं, इतकं साधं आहे आणि हे सगळ्यांना अगदी फायदेशीर आहे. मी आतापर्यंत जे रामरक्षा जीवन कवच आहे हे आतापर्यंत बऱ्याच जणांना हिलिंग दिलेलं आहे. तर त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते, त्यांचे कसे हिलिंग झाले, याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? हो, नक्कीच सांगेन. श्लोकाचं आणि या सुरक्षा कवचाची मदत घेऊन अनेकांसाठी मी काउन्सिलिंग पण केलं आहे. ह्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्तरांवर प्रॉब्लेम्स होते. काहींचे इमोशनल लेवलला होते, काहींचे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स होते, काहींचे फॅमिली प्रॉब्लेम्स होते, काहींचे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स होते, काहींना पैशाचा पण प्रॉब्लेम होता, आर्थिक स्तरावर पण प्रॉब्लेम्स होते, काहींना बिझनेस रिलेटेड पण प्रॉब्लेम्स होते. तर या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या समस्येनुसार मी त्यांना या पद्धतीचा वापर करा किंवा ह्याची मदत घ्या हे मी त्यांना शिकवलं. त्यांच्याकडनं मी ते करून घेतलं आणि प्रत्येकाला त्यांच्या लेवलनी खूप छान परिणाम बघायला मिळाला आहे. आणि
आणि मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षच ऐका की ते काय म्हणतात. माझं नाव दीपाली मनीष पवार. मी पुणे येथे राहते. मी आज रामरक्षा ध्येयपूर्ती कार्यशाळेबद्दल थोडं बोलणार आहे. मी या कार्यशाळेत दुसऱ्यांदा भाग घेत आहे. मला पहिल्यांदा कार्यशाळेत खूप छान अनुभव आले आहेत आणि माझ्या आयुष्यातही चांगले बदल घडून आले आहेत. पण आत्ताच्या कार्यशाळेत साठे मॅडम यांनी रामरक्षा कवच एक विशिष्ट पद्धतीने कसं म्हणायचं हे शिकवलं आहे आणि त्याचं ध्यानही त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. मला खास करून सांगावंसं वाटते की ह्या कवचामुळे मला खूप छान बदल जाणवतोय. जिथं मी चिडचिड करायची तिथं मी शांत राहून डिसिजन घेण्याचा प्रयत्न करत आहे. एक दिवस मला पोट दुखण्यामुळं मला अजिबात झोप लागत नव्हती आणि मला असं वाटलं की दुसऱ्या वर्षी मी खूप झोपेन आणि झोप भरून काढेल. खरं मी इतकी फ्रेश होते की मला झोपच नाही आली. मी परत काम करायला मी फ्रेश होते. अशा प्रकारे या कार्यशाळेतून मला चांगले अनुभव येत आहेत. धन्यवाद. मला अजून एक विचारायचं होतं की जसं तुम्ही म्हणलं की अनेक समस्यांवरती, पण जेव्हा निगेटिव्ह एनर्जी येते, निगेटिव्ह एनर्जी म्हणजे ब्लॅक मॅजिक म्हणा किंवा काही आपल्याला माहीत नसतं की आपल्यावरती झालंय, तर ह्याच्यावरती हे कवच किती फायदेशीर ठरू शकतं? हो, यावर पण हे कवच खूप फायदेशीर ठरू शकतं. मुळामध्ये संपूर्ण रामरक्षा काय किंवा यातलं सुरक्षा कवच काय, हे सुरक्षा करण्यासाठी म्हणूनच बनवलं गेलं आहे. ही सुरक्षा आपल्याला वातावरणात असलेल्या प्रत्येक नकारात्मक शक्तींशी लढायला मदत करते आणि आपलं रक्षणही करते. त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय त्या ह्याच्यातही आपल्याला या सुरक्षा कवचाकडनं संरक्षण नक्कीच मिळतं. म्हणजे याच्यामध्ये वागण्यामध्ये पण तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. म्हणजे एखादं विचित्र वागत असेल, काही ब्लॅक मॅजिकमुळे किंवा काही नकारात्मक शक्तीमुळे काहीतरी घरात घटना होत असतील, तर ते सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो आणि त्याच्या वागण्यावरती पण फरक पडतो, असं तुम्हाला म्हणायचं? हो, अगदी अगदी डेफिनेटली फरक पडतो. फक्त एकच गोष्ट आहे की आपल्याकडे पेशन्स हवे, कन्सिस्टन्सी हवी, मग आपल्याला हा फरक नक्की बघायला मिळतो. म्हणजे हे जीवन रक्षा कवच तुम्ही एकदा जर शिकला तुमच्याकडनं, तर ह्याचं सातत्याने तुम्हाला त्याचा हे उपयोग केला पाहिजे तुमच्या रोजच्या जीवनात, तरच उपयोग होईल असं म्हणायचं? अगदी अगदी बरोबर. अच्छा, म्हणजे कन्सिस्टन्सी कधीही महत्वाची. अगदी अगदी महत्वाची. आणि याच्याबद्दल तुम्ही म्हणला की वेबिनार घेणार आहात, हो. तर हे वेबिनार कधी आहे आणि कसं आहे? म्हणजे ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? हे वेबिनार ऑनलाईन आहे आणि 20 जुलैला हे होणार आहे सकाळी. या वेबिनारचे सगळे डिटेल्स एका व्हॉट्सॲप ग्रुपवर कळणार आहेत आणि या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. तर लोकांनी व्हॉट्सॲप ग्रुप तो जॉईन करावा, म्हणजे त्यांना वेबिनारचे डिटेल्स तिथे मिळतील आणि वेबिनारला सगळ्यांनी नक्की या. सलोनी साठे यांनी आत्ता रामरक्षती या जीवन कवचावरती आपल्याला जी काही माहिती दिली आहे याच्याबद्दल आपण थोडीशी आता सादर केली आहे. वेबिनार तर होणारच आहे 20 जुलैला. जर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील किंवा अजून तुम्हाला काही पर्सनली सलोनीताईंना विचारायचं असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर, इंस्टाग्राम ची लिंक देत आहे. तुम्ही ती चेक करा, जॉईन व्हा. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्यांना खरंच याच्याबद्दल आतुरता आहे आणि ज्यांना खरंच समस्यांचा निराकरण करायचं असेल त्यांनी जॉईन व्हा. आणि सलोनीताई, तुम्ही या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल, रामरक्षाबद्दल, जीवन कवचाबद्दल सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही वेबिनारला जॉईन होत आणि तुम्ही पण जॉईन व्हा नक्की.